चला आता चहा बनवूया. चहासाठी मी 1 कप पाणी घेणार आहे आणि 1 कप दूध. माझ्या आवडीचा चहा आता मी बनवणार आहे. जवळजवळ 1 महिन्याने मी चहा बनवते, म्हणजे चहा पिणार आहे मी. कारण माझा ते एक प्रोग्राम होता 15 दिवसांचा, ज्याच्यामध्ये मी डाएट केलं होतं फॉलो. योगाच्या ह्याच्यामध्ये हा एक प्रोग्राम असतो, त्याच्यामध्ये ते आपलं पोट छानपैकी क्लीन होऊन जातं. त्याच्यामध्ये चहा प्यायचा नाही आहे अजिबात, आणि बरेच त्यांच्या काही हे आहेत. तर मी हे घातलं आहे, चहाची पात घातली, आणि हे आपली हळद आहे, हळद पण घालते. आणि हे आहे आपलं दालचिनीचं पान आहे बघा, तुकडे करून घालूया. उकळू देऊया त्याला आणि चमच्याने ढवळूया. शुगर 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 मी माझ्या कपात घेणार आहे. शुगर फ्री बनवायचा आहे चहा. मसूरकरांना शुगर नाही चालत. आणि ही आहे आपली सपट चहा. दिसते का? सपट चहा नाशिकहून आणली होती. मी सपट चहा वापरणार आहे. खूप छान चहा लागतो सपट चहाचा. स्वतः शेजारी गेले त्यांचा काहीतरी गॅसचा रेग्युलेटर लावण्यासाठी. आज त्यांच्याकडे आम्हाला जायचं जेवायला. 2 चमचे घातले मी, 2 चमचे, 2 कपाला 2 चमचे. ही चहा ना सेम ही आपल्याला मुंबईला मिळत नाही, ही फक्त नाशिकलाच अवेलेबल आहे. ही मार्केट पण करत नाहीत नाशिकवाली मुंबईला. पण अशीच सेम चहा ना आपली ही आहे गिरणार नाही, हसमुखराय. हसमुखरायची चहा पण अशीच लागते छान. जेव्हा नाशिकला जाते तेव्हा मी नाशिकवरून आणते, आणि सपट चहा संपली की मग मी हसमुखराय चहा वापरते. छान ढवळायचं. मग आलं पण घालायचं, पण माझ्याकडे आलं आज नाही आहे. मी साखर ह्याच्यात घालून घेतली आहे. घालून मसूरकरांना शुगर फ्री चहा द्यायची. आता हा पाला धुवून ठेवला आहे उद्यासाठी. शेवग्याचा पाला आहे कोवळा कोवळा. आणि इथे मी तांदूळ घातले भिजत, आणि उडदाची डाळ. उद्या ही भाजी करणार आणि हे पोळे करणार आहे मी.
मेथी घालायची राहिली. एवढी मेथी घालणार आहे मी डोशासाठी. आणि थोडीशी चणा डाळ पण घालणार आहे. छान असे डोसे निघतात. चणा डाळ मी अशी भरून ठेवते कारण आपल्याला भाजीला वगैरे लागते मला. आणि बाहेर ठेवलेला कधी खराब होऊन जाते. फ्रीजमध्येच ठेवते तिला. कारण मी काय मध्ये मध्ये नसतो ना इकडे. सो चला चहा प्यायला. चहा दाखवते तुम्हाला होते मी. पक्कड कुठे गेली. छान दही पण लागलं. सकाळी लावलं होतं दही मी. मस्त झालं. सगळं घट्ट व्हायचं. पक्कड शोधते इथेच पक्कड होती. बघा चहा बघा आता. अशा चहाने ना ॲसिडिटी होत नाही. सो तुम्ही पण ट्राय करा असा चहा आणि बघा आणि मला सांगा. बाय. बघा केळी काढून ठेवली आहेत. वेलची केळी आहे ती. सकाळी हा घड आम्ही उतरवला. थोडा अडचणीत होता. असा थोडा पडलेला होता. सो मी काढून टाकला आम्ही. ही केळी आता घेऊन द्यायची. बटर आहेत. बटर छान लागतात. थोडं स्वीट आहे. तुम्ही चहातून बटर खाणार आहे. चहाचा कलर वगैरे मस्त आहे. संध्याकाळी काय जेवण नाही आहे. आम्हाला शेजारी जाणार जेवण. संध्याकाळचं जेवण आमचं इकडे आहे. मस्त चहा. जवळजवळ 1 महिन्यानंतर मी हा चहा पिते आहे. 1 महिन्याने चहा वगैरे सगळं बंद. फक्त त्यांच्या शेड्यूलप्रमाणेच आम्ही खात होतो. सकाळी धना जिरा पावडर, धना जिरा रात्री भिजत घालायचं आणि सकाळी त्याचं पाणी प्यायचं. मोहरी भिजत घालायची, त्याचं पाणी प्यायचं. नंतर मग जवळजवळ 8-1 वाजता असं वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स सांगितलेले आहेत. म्हणजे ते रेसिपी होती त्यांची, त्याप्रमाणे ते ड्रिंक घ्यायचे. वेगवेगळ्या पालेभाज्या म्हणजे पालक वगैरेचं. त्यानंतर 11 वाजता एक ब्रेकफास्ट असायचं. ब्रेकफास्ट 8 वाजता आणि 11 वाजता ते असं ज्यूस वगैरे सांगायचे. पायनॅपल ज्यूस किंवा काय असेल
दररोज वेगवेगळे असायचे. 15 दिवसाचा त्यांचा तो शेड्यूल होता आणि त्याच्या रेसिपी पण त्यांनी दिल्या होत्या. आणि लंचमध्ये लंच त्यांच्याप्रमाणेच ते सांगतील तसं राईस वगैरे, भाकरी, राईसची भाकरी, त्यानंतर काहीतरी व्हेजिटेबल त्याच्याबरोबर. आणि संध्याकाळी 4 वाजता पुन्हा स्नॅक्स काहीतरी लाईट, त्याच्यामध्ये मखाना यायचं, मखाना, रोस्टेड मखाना, कुरमुरा, ऑइल फ्री कुरमुरा असं असतं ना, चिवडा तो. आणि 7 वाजता जेवण. रात्रीच्या जेवणामध्ये पण ते सांगतील त्याप्रमाणे खायचं होतं. असं मी 15 दिवस पूर्ण ते शेड्यूल फॉलो केलं आणि खूप खूप छान वाटत होतं, हलकं हलकं वाटत होतं. आणि 15 दिवसानंतर मग नॉर्मलकडे हळूहळू वळायचं होतं. पण ते नॉर्मल जेव्हा सुरुवात करायला गेले तेव्हा माझं पोट एकदमच डेलिकेट झालं, मला काहीच सूट होत नव्हतं. आता 15 दिवसानंतर मला आता थोडंसं म्हणजे हळूहळू खायला मी सुरुवात केली आहे नॉर्मल फूड. सो आता चहा मी पहिल्यांदा घेते 1 महिन्यानंतर. तर बघू त्याची काय रिॲक्शन आहे ती. इट वॉज नाईस एक्सपिरियन्स. छान आहे तो योगा क्लास माझा. तुम्हाला त्याची लिंक देईन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. वर्षाची फी त्याची 4,000 आहे आणि छान त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग करून घेतात आणि खूप व्हेरिएशन असतं त्यांचं योगाच्या आसनांमध्ये. माझी सकाळची बॅच आहे, 7:30 ते 8:30 मध्ये ते योगाचं असतं. आणि संडेला सूर्यनमस्कार करून घेतात ते. मस्त आले गॅस बेल बंद आहे. चहा थंड झाला. शिकवलं नाही कसं लावायचं. इथं किती वाटते पुढेवाली कशी तरतरीत आहे, लागेल ना तो रेग्युलेटर. अच्छा, तिने जो देव लावला. पिवळी लावला? हा, पिवळी लावला? नाही, पुढे पुढे म्हणजे माझी आई. तो मुंबईला गेला तो. काय नाव विसरली. साखर नाही घातली. 1 महिन्यानंतर मी चहा पिते. चालू झालं त्यांचा. काय करायचं तर आता पुढे चाललंय. काय झालं? पूजा, स्वयंपाक. तुला कंटेंट पाहिजे तर आताच जावं लागेल. कंटेंट पाहिजे. पुण्यात चाललं पुरणपोळी आहे. हो. चला लवकर जाऊया. हा विचारूया. नाही, इथेच जायचं आहे. दरवर्षी असतं नाही ना? दरवर्षी असतं, कधी जास्त असतं कधी कमी असतं. गाणी वगैरे यावर्षी करतो. असं चहा पिल्यानंतर ऍसिडिटी होत नाही. चालू आहे.
योगाचं सांगत होते. चहामध्ये दूध घातलं की ऍसिडिटी होते. ही ब्रिटिशांची सवय आहे. नुसतं चहा आणि साखर, साखर पण नाही पीत. ते केरळ बिरळ कसे विदाऊट दूध पितात. कॉफी पण ते साखर चहा ओतल्यावर नंतर साखर घालायची, मग ते ऍसिडिटी नाही, उकळायचं नाही. पाऊस सुरू झालाय आमच्याकडे. पुळ्यांची निधी आलेली आहे. ही बघा, ही बघा लाजते. त्यांच्याकडे गायी आहेत ना, त्याचं दूध घेऊन आली ती बघा तांब्यातून. दूध मी घेतलं, गरम पण केलं. बघा सकाळचा 10 वाजताचा नजारा बघा. आमचा बळीराजा बघा छत्री घालून डोक्यात. आता शेतीला काय करणार आहे? फवारणी मारणार, खत टाकायला जाणार आहे. हे बघा या शेतीमध्ये खत मारताना युरिया ना, युरिया मारायला जाणार आहे आता. आणि युरिया मारताना पाऊस लागतो, पाऊस पाहिजे म्हणजे पाणी असतानाच. पाणी असतानाच खत मारायचं असतं. म्हणून आम्ही 8 दिवस थांबलेलो, कारण 8 दिवस पाऊसच नव्हता. तर आता पाऊस सुरू आहे, आता खत मारून घ्यायचं. नमस्कार, गुड मॉर्निंग. कोकण पल्समध्ये आम्ही आता खेडला आलो आहोत. कोकण पल्समधून बोलतोय. असं नमस्कार. परत आता मुंबईवरून खेडला आलेलो आहे. थोडं खत पण मारायचं आहे. पाऊस जरा थांबल्यावर खत मारायचं आहे. युरिया आणि सुपला मारतो तर मारायचं आहे. थोडं पाणी पण आलं. 8 दिवस पाऊस नव्हता. 8 दिवस नव्हता ना, 2 आठवडे, जवळपास 2 आठवडे पाऊस नव्हता. तर आता थोडा वेळाने मारू. छत्री घातली आहे बघा, छत्री घातलेली आहे डोक्यावर. केरळवरून आणलेली छत्री. टोपीसारखा त्याचा यूज होतोय. जपनीज लोक कशी घालतात तशी. निधी आली आमच्याकडे पुळ्यांची. 8वीला गेलेली आहे. लाजते अजून ती. छान डोसा, चटणी आणि सांबार दिलं. आवडलं तुला? गळ्यात काय टाकलंय? क्वीन, राणी. क्वीन लिहिलंय. प्रिन्स यायला पाहिजे, प्रिन्सेस. काय लिहिलंय? क्वीन. तिने काय म्हणते? आय एम किचन क्वीन. तशी ही क्वीन, क्वीन लिहिलंय. मुर्डे क्वीन. मुर्डे क्वीन, पुळ्यांची क्वीन. चला आता थोड्या वेळाने आपण गच्चीवर जाऊन बघ. गच्चीवर नको, गच्चीवर दाखवलं त्यांना मी. ढग पण दाखवलं. बघूया आता. निधी म्हणाली तर आम्ही इथे जाणार. कुठे? धबधब्यावर. धबधब्यावर जाणार. संध्याकाळी जाऊया धबधब्यावर. छान प्रसन्न वाटते वातावरण बघा. इकडे हिरवं हिरवं मस्त झालंय. जुगाड चालू आहे. याच्या आतमध्ये बघा खत आहे, सुफला आणि युरिया. सुफला, युरिया आणि सल्फर. तर हे आपल्याला भाताला टाकायचं. त्यासाठी त्याने अशी झोळी बनवली आहे. इसको बोलते हैं जुगाड़. ते भांड्यात घेऊन जावं लागतं ना. हे बरं आहे. एकाचं बघितलेलं आहे ते. UPची लोक बरी अशी डोकं चालवतात नाही का. ते गाठी मारायचे पण व्हिडिओ येतात इंस्टावर. बघूया टिकतं की नाही. थांब, गाठ मारायला लागेल.
छाता. चप्पल नको म्हणाले ना. गच्च आहे जमीन. मध्ये मध्ये थोडं गवत आहे ना. एक साईड घे ना अशी. पाण्यात वरून नको, पाण्यात टाकावं लागलं असं खालून. असं असं जवळ टाकायचं राहिलं. हा असं. त्यावेळेला आम्ही नवीन मशीन अटॅचमेंट लावून नांगरणी, म्हणजे काय म्हणतात त्याला, चिखलणी केली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा फार कमी आलं गवत. आता त्या बाजूला जायचं टाकायला. सल्फर आहे, हे मॅग्नेशियम सल्फेट आहे. म्हणजे पूर्ण हा संपलं नाही. ते पहिल्यानं छोटं आहे ना, त्याला काय हे झिंक आहे. लहान एरिया आहे, तर लहान एरियासाठी कमीच घेतो. युरिया युरिया नाही, सुपला आहे. युरिया घट्ट झालं. त्याला पाणी लगेच लागतं युरियाला. हे काय, पोटॅशियम नायट्रेट आहे, थोडंसंच घालतं. हे सगळं म्हणजे हेल्दी हे आहे ना, म्हणजे
हेल्दी होण्यासाठी रोप. काळी पावडर काढतेस थोडी. कुठे ह्याच्यात आहे. हे आम्ही तामिळनाडूवरून मागवलंय. कुठलं? नाही, हा चेन्नईवरून आलं. चेन्नईवरून आलंय. ह्युमिक ॲसिड आहे आणि हे वाम आहे. म्हणजे वाम म्हणजे रबर आणू. रबर रॉम एक प्रकारचा जीवाणू. ह्याच्यात मध्ये घालायचं की नाही मला पण माहित नाही. मिक्स करून हे ह्युमिक ॲसिड आहे ते ॲज अ फर्टिलायझर आहे, टॉनिक. थोडी 5-6 प्रकार झाले. तिकडे लावलं नाहीये. लावलंय, पिवळं पडलंय ना, ते लावलेलं आहे. ते आम्ही थोडासाच भाग लावलेला आहे भात लावून. तिकडे बाकी सगळं गवतच आहे. थोडीशी रोपं उरली होती ना, ती मग इकडे लावली. आणि हे 2 जे आहेत. कुठे बीळ आहे. मुंदरी यायला लागली. हा एक मोठा आहे आणि त्याच्या खाली एक आहे. दोघांना पण मारायचं आहे खत. म्हणजे त्यांना ती रोपं जोर पकडतील. कारण 1 महिन्याने त्याला लोंबी यायला सुरुवात होईल. 1 महिन्याने होईल ना सुरुवात. हा 145 आहे ना. अच्छा, हा आमचा महान म्हणतात त्याला, उशिरा येणारा. हे तिकडे नाही लावलंय त्यांनी. हे मोर ओरडतोय. त्या नारळाला सगळं वेलीने हे केलंय बघ. जरा राहू दे. सावली नाही पकडून राहू दे, नाही तर हल्ला बिल्ला कापली नाही. केवढं पॅकिंग आहे ना. हात घालून काय. झालं. आता 2 चोंके म्हणतात ते 2 हे राहिले. कोपरे राहिले. कोपरे म्हणता येणार. इकडे त्याला चोंडे म्हणतात. चोंडे 2 चोंडे राहिले. ते टाकून आता नंतर मग आम्ही व्हिडिओ थांबवतो. गेलो जमल्यास आम्ही
संध्याकाळी जमल्यास धबधब्यावर जाणार आहे, डोंगरावर वरती. चला मग भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.